जळगाव जिल्ह्याचा एक आपण विचार केला तो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बेरोजगारांची संख्या दुर्दैवाने झालेली आहे। 1,55,000 सुशिक्षित बेरोजगार हे आपल्या जळगाव जिल्ह्यात आहे आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीच्या कामासाठी आपण सगळे लोकांना फार मेहनत घेण्याची गरज आहे। आपले तालुक्याचे सन्माननीय आमदार आणि वस्त्र उद्योगचे सन्माननीय मंत्री आदरणीय श्री सावकारे साहेब याच्यासाठी आपल्या या वस्त्र उद्योग आणि इतर क्षेत्रामध्ये पण MIDC असेल, त्यामध्ये विभिन्न प्रकारचे प्रकल्प असेल, त्याची माध्यमातून पण खूप वेळा आपली चर्चा झाली, प्रयत्न झाले आणि आता दिल्लीला काही दिवस पूर्वी एक टेक्सटाईल कॉन्फरन्स होता, त्याच्यामध्ये एक एक्सपोर्ट कार्यक्रम होता। महाराष्ट्राचे अगर आपण टेक्सटाईल क्षेत्राचं अगर विश्लेषण केला त्या ठिकाणी एक अत्यंत चांगला पॉलिसी आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये जळगाव सारख्या भागाला एक चांगला म्हणजे निवेश आणि चांगल्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी येण्यासाठी चांगली संधी आहे। आपल्याकडे असलेले जो काही स्किल सेट आहे त्याच्यामध्ये MBA आहे, BBA आहे, काही इंजिनियर्स आहेत, तर या सगळ्या लोकांना यामध्ये चांगली नोकरी आपल्या या ठिकाणी मिळू शकते आणि याच्यासाठी आदरणीय मंत्री महोदय असतील, आपले पूर्ण महाराष्ट्र शासन असतील, ते सगळे याच्यासाठी म्हणजे खूप मेहनत आणि प्रयत्न करून राहिले। भुसावळच्या यदि आपण एकत्रितपणे विचार केला तर भुसावळमध्ये मेजर प्रॉब्लेम जो आहे याच्यासाठी जो निवेशक या ठिकाणी येण्याचे 10 वेळा विचारतो ते आहे की आपल्याकडे क्राईमचा प्रॉब्लेम आणि या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात MPDAची कारवाई असेल, हद्दपारीची कारवाई असेल, 100% केसचे डिटेक्शन असेल आणि जो असामाजिक तत्व आहे त्याच्यावर कारवाईचा विषय असेल, त्याच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात काम या भुसावळमध्ये करण्यात आलेलं आहे। इंडस्ट्रीज कोणी मित्रांकडे जर विचारलं म्हणजे त्यांनाही म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीला कोणी इंडस्ट्री काय ठेवलं किंवा कोणताही छोटा मोठा आस्थापना ठेवलं, प्रत्येकाला गरज तरी आहे, बट एक्झॅक्टली स्किल सेटचं मानसिकतेनं एक्झॅक्ट मॅच होत नाही। म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला गरज तिथं आहे, तुम्हाला एम्प्लॉयमेंटचं गरज आहे, त्यांना एम्प्लॉईचं गरज आहे, त्यांना एम्प्लॉयमेंट जे कोणाला माणसाला पाहिजे त्यांना एक्झॅक्ट स्किल सेट पाहिजे त्याच्यासाठी। म्हणजे तुम्ही कोणताही कोर्स केला, फॉर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये कोणताही कोर्स करू द्या, बट एक्झॅक्ट त्या जॉबचं रिक्वायरमेंट काय आहे, त्या जॉबचं रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला स्किल सेट अपग्रेडेशन करायचं आहे। म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला एक प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये जॉबचं रिक्वायरमेंट अलग आहे, तुमचं स्किल सेट अलग आहे, तुमचं जे काही ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते काम कोणी करत नाही। नमस्कार, मी तहसीलदार भुसावळ। आज इथे जो खूप मोठा असा रोजगार मेळावा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने युवा इथे उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे महामंडळसुद्धा आलेली दिसून येत आहेत। त्यामुळे आजच्या या आयोजनामध्ये जे आयोजनकर्त्यांनी आयोजन केलेलं आहे, जो उद्देश आहे की यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात फलित आज इथे होईल असं मला दिसून येते आहे। विद्यार्थ्यांनी बरेच प्रमाणात मला प्रश्न विचारले की मॅडम पुढे कसं जायचं, आयुष्यात काय करायचं, तर त्यांनी आज एक जॉब घ्यायचा, आर्थिक सक्षम व्हायचं आणि आपल्याला जे करायचं आहे आयुष्यात ते मात्र त्यांनी ठाम राहून पुढे प्रयत्न करत राहायचे असं मी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी इथे सिलेक्ट पण होतील, त्यांना उद्योग जे आज आयोजकांनी उपस्थित केलेलं आहे, सर्व आयोजन केलेलं आहे, त्यामुळे त्यांना इथे जॉब पण मिळतील, आर्थिक सक्षम होतील आणि त्यातून ते पुढे सुद्धा जातील। सर्वांना मी शुभेच्छा देते, आयोजकांना शुभेच्छा देते, माननीय मंत्री महोदय आणि सर्व अधिकारी यांना सुद्धा शुभेच्छा देते। धन्यवाद। मॅडम आपण काय बोल